ट्रॅफिक 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 नमस्कार. बघितलं ना? हो, ट्रॅफिकबद्दलच बोलतो मी. माझ्यासारखं तुम्ही पण वैतागलायत ना? हां, म्हणूनच मी एक बातमी घेऊन आलो तुमच्यासाठी. ती गुड न्यूज आहे की बॅड न्यूज मला माहीत नाही, ते तुम्ही ठरवा. पण बघूयात बातमी काय आहे ते. चला. भारतामध्ये टॅक्सेसची कमी नाही आहे. आता मुंबईमध्ये आणखी एक टॅक्स येणार आहे ज्याचं नाव आहे कंजेशन टॅक्स. सिंगापूर, इटली, USA, UK, नॉर्वे, स्वीडन अशा देशांमध्ये हा कंजेशन टॅक्स असतो. आता कंजेशन टॅक्स म्हणजे नेमकं काय? बरेचदा आपण ट्रॅफिकमध्ये बघतो की एक व्यक्ती स्वतंत्र त्याची 4 व्हीलर चालवत असतो. त्याच्या बाजूला किंवा त्याच्या मागे कोणीही पॅसेंजर नसतात किंवा त्याचे फॅमिली मेंबर्स नसतात. तो एकटा गाडी चालवत असतो. अशाच गाडी चालवणाऱ्यांवर हा कंजेशन टॅक्स पडणार आहे, जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल, ट्रॅफिकचं कंजेशन कमी होईल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा एअर पोल्युशन कमी होईल, हवेचं प्रदूषण कमी होईल. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी हा कंजेशन टॅक्स प्रपोज केला आहे आता मुंबईसाठी. मुंबईच्या विशिष्ट भागांमध्ये हा टॅक्स येऊ शकतो, जसे की नरिमन पॉईंट, साऊथ बॉम्बे, फोर्ट आणि कोलाबा. आणि त्याची सिस्टीम अशी असणार आहे की सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 ह्या वेळेतच हा टॅक्स अप्लाय होणार आहे. याची सिस्टीम फास्ट टॅगसारखी असणार आहे. तुमच्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच डिडक्ट झालेला टॅक्स गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणार आहे. या सगळ्यांवर मुंबईकरांचं नेमकं काय म्हणणं आहे, या टॅक्सचं ते स्वागत करतील की ते नाकारतील, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मेरा गाड़ी मैं इस पैसा डाल के लिया, मैं चलाने के लिए क्यों टैक्स भरने का? अरे एक आदमी गाड़ी लेकर एक ही चल रहा है तो ऐसे कई की चल रहे हैं. अगर 2-4 रहेंगे तब तो गाड़ी लेकर चलो ठीक है. अकेले हो तो बाइक ले लो. मला जाणायचं आहे तर सायकल आणा, त्या गाड्या वगैरे बंद झाला आता आम्ही बोलतो. म्हणजे असं पण नाही की आता तुम्ही जर मोठा बिझनेसमॅन आहे तो नाही जाऊ शकत ट्रेनने, नाही जाऊ शकत, त्याला ऑप्शन हा आहे. भैया कितना साल हो गया आपको मुंबई में? भाई 2.5 साल से गाड़ी चला रहा हूँ. 2.5 साल से 4 व्हीलर चला. हाँ 4 व्हीलर 2.5 तो साल. अभी मुंबई में कंजेशन टैक्स नाम का एक टैक्स शुरू होने वाला है. हाँ. ऐसे बोल रहे हैं, हाँ जो जिसका मीनिंग होता है कि कोई एक बंदा अगर गाड़ी चला के जा रहा है हाँ. तो वो ट्रैफिक जाम कर रहा है, हाँ ये तो तो वो पब्लिक ट्रांसपोर्ट भी ले सकता है, फिर 2 व्हीलर भी ले सकता है. हाँ. उसको टैक्स लगेगा 50 से 100 रुपए. तो हाँ. आपको क्या लगता है ये होना चाहिए मुंबई में? हाँ नहीं ये होना जरूर चाहिए? होना चाहिए. अच्छी बात है, होना चाहिए. अच्छी बात है, होना हाँ. चाहिए. क्या होगा इससे? इससे ट्रैफिक थोड़ा कम हो जाएगी. कैसे? अरे एक आदमी गाड़ी लेकर एक ही चल रहा है तो ऐसे कई की चल रहे हैं. अगर 2-4 रहेंगे तब तो गाड़ी लेकर चलो ठीक है. अकेले हो तो बाइक ले लो. तो यही सब है. और इससे ट्रैफिक कम हो जाएगी तो सबको जाने में आसानी होगा, दिक्कत नहीं होगी. दिक्कत नहीं होगी. दिक्कत नहीं होगी. मतलब ये आना चाहिए ऐसा लगता है. हाँ अभी आप भी मतलब खाली गाड़ी चला रहे तो ये टैक्स आपको भी लग सकता है, तो हाँ. आपको क्या? अरे कोई दिक्कत नहीं, अकेले मैं कहाँ चल रहा हूँ. हाँ फिर भी मतलब अरे चलूँगा तो अच्छी बात है क्योंकि ट्रैफिक नहीं लगेगी, आदमी को तकलीफ नहीं होगा. अभी तो मुंबई किसी में को ट्रैफिक कंट्रोल होगा ऐसा लगता है आपको? हो जाएगा. अगर ये हो जाएगा तो हो जाएगा. आना चाहिए. हाँ जरूर जरूर. कंजेशन टॅक्स नावाची कन्सेप्ट आता भारताच्या बाहेर आहे, UK मध्ये आहे, US मध्ये, लंडनमध्ये आहे, की एक माणूस 4 व्हीलर घेऊन जातो, असे 100 जण असतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. पण टॅक्स जर लावला, आता तसं कोणी चालवणार असेल तर त्याला जसं फास्टॅगमधून टॅक्स कटतो बरोबर, 100 रुपये 200 रुपये, तसं आता कोणी एक माणूस 4 व्हीलर घेऊन चालला असेल तर त्याला टॅक्स लागणार आहे. लागणार ना. हां, तर ती कन्सेप्ट आता आणायची नाही आणायची असा एक विषय चालू आहे आता, तर तो यायला पाहिजे की नाही पाहिजे असं वाटतं? माहिती आहे. हां, इथे ते अजून इथे चालू नाही आहे, चालू नाही आहे पण ते अदर कंट्रीमध्ये चालू आहे. हां, तर तशी मुंबईमध्ये आता यायला पाहिजे का? कारण आपल्या मुंबईमध्ये ते अजून नाही तर ते नकोच. नको आलं तर काय होईल असं वाटतं तुम्हाला? यायला पाहिजे का? ट्रॅफिक कमी होईल का त्यांनी? ते आलं तर कसं आहे माहिती आहे का, ट्रॅफिक पण कमी होईल, हां पण असं येणं पण मला वाटतंय हां मनाने खूप चांगलं आहे. हां हां, कारण हे ट्रॅफिक खूप जाम होतं ना, बरोबर आणि ते काय लोकांनाच खूप टेन्शन आहे. बरोबर तसं हां. ते आलेलं उलट जरा बरंच आहे. मेरा गाड़ी है, मैं अकेला जाऊंगा अकेला आऊँगा, तो इससे अच्छा आपको इतना तकलीफ है तो गाड़ी बंद कर दीजिए. ज़्यादा इतना ट्रैफिक हो रहा है, इतना ये हो रहा है तो गाड़ी बंद कर दीजिए. काय के लिए अकेला नहीं चलाने की क्यों मना करेगा? मेरा गाड़ी है, मैं इस पैसा डाल के लिया, मैं चलाने के लिए क्यों टैक्स भरने का? ऑलरेडी तो टैक्स भर के गाड़ी ले रहा है, बरोबर रोड टैक्स भरता है, सब कुछ भरता है, फिर अकेला चलाने में टैक्स भरूँ मैं? बराबर ना. बरं.
तो आप बीइंग अ मुंबईकर, बीइंग अ कॉमन मैन, इसके अलावा कोई ऑप्शन आपको लगता है कि ये उन्होंने करना चाहिए इसके अलावा, इंस्टेड ऑफ दिस? एक फ्लैट को एक गाड़ी रखो, हाँ, एक फ्लैट को एक गाड़ी रखो। कोई फ्लैट में दो गाड़ी रखता है, पार्किंग नहीं रहता है, रोड में खड़ा करता है, उनके ऊपर जाके एक्शन लो। बाबा आप फ्लैट लिए काहे के लिए रोड में पार्किंग कर रहा है, आप अंदर पार्किंग करना चाहिए ना, ऐसा बोलो। कुछ ऐसा तरक्की निकालो तो पब्लिक भी को भी अच्छा लगे, ऐसा करो। लोकल को भी ऐसी कर हाँ ऐसा करो। एक फ्लैट रहेगा, सिर्फ एक पार्किंग लेगा, बाद में रोड में खड़ा करके रखेगा, उसमें कितना प्रॉब्लम होता है, आने जाने वाले को तकलीफ होता है ना। तो उसके ऊपर कुछ भी गवर्नमेंट कुछ उसके ऊपर ये करना चाहिए। करेक्ट। लेकिन सर अगर समझो कंजेशन टैक्स आया और इनकेस गाड़ियों का रेट कम हो गया ट्रैफिक पे, तो पोल्यूशन भी कम होगा, ऐसे नहीं लगता आपको? पोल्यूशन तो कम होएगा, इसको तो पोल्यूशन का मैं मास्क पहन के बैठा हूँ मैं। तो वो एक प्लस पॉइंट है ऐसा लगता है आपको पोल्यूशन का? पोल्यूशन तो है, अभी मेरे को अभी 2 नहीं, महीने उससे कम होगा पोल्यूशन, ऐसे कम होएगा ना, हाँ? कम होएगा, कम होएगा ना पोल्यूशन? पोल्यूशन तो तो एक कम वो होएगा, प्लस पॉइंट वो भी प्लस पॉइंट है। अच्छा, तो ठीक है, मतलब आपको वो भी लगता है कि नहीं आना चाहिए, लेकिन पोल्यूशन अगर कम होता है तो आना चाहिए ऐसा लगता है? नहीं, गाड़ी कम होएगा तो पोल्यूशन भी कम होएगा ना। हाँ, तो लेकिन अभी टैक्स का जो मुद्दा है, उन्होंने अभी अमाउंट क्या रखा है, 50 और 100 रुपये। 50-100 रुपये तो कोई भी दे देगा, तो रेट वैसे भी कम होने नहीं वाला है। रेट तो कम नहीं होएगा। हाँ, तो पोल्यूशन भी वैसे ही रहेगा, है ना? हाँ मैं गाड़ी लिया हूँ, हाँ इमरजेंसी स्कूल बस मेरा बच्चे को लेने गया नहीं, तो मैं तो अकेले जाके बच्चे को लेके आना पड़ेगा ना। कुछ भी इमरजेंसी कुछ इमरजेंसी हो, मेरा वाइफ को कुछ तबीयत खराब है, तो मैं अकेले ही जाके लेके आ सकता हूँ ना मैं। हाँ हाँ हाँ। उनका तबीयत ठीक नहीं है, वो चल नहीं सकते, आ नहीं सकते, तो मैं तो गाड़ी लेके जाके लेके आऊँगा। फिर अकेले नहीं जाऊँगा तो क्या 4-5 के भाई रोड में जाने को बिठा के जाऊँ करके थोड़ी जा सकते हैं। टॅक्स लागला पाहिजे, तर तो लागायला पाहिजे की नाही लागायला पाहिजे, ही कन्सेप्ट मुंबईमध्ये येणं योग्य आहे की नाही, काय वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं आहे ना, हां ते काय टॅक्स वगैरे काय आणू नका, जे आहेत ना त्यांना सगळ्यांना त्यांच्या हातात सायकली द्या. सरकारने ना इथं सायकलचे स्टँड वगैरे लावले पाहिजे, हां घराजवळ लावा, स्टेशनला लावा हां वगैरे. जिथं जिथं म्हणजे अशी जी जागा आहे तिथे 1 किलोमीटर चालत जायचं आहे किंवा 2 किलोमीटर, तर सरकारने तिथं सायकली ठेवा. जसं की जापान वगैरे या कंट्रीमध्ये भरपूर प्रकारे या चालतात, त्याच्याने पोल्युशन पण कमी होईल आणि इतर गोष्टी पण कमी होतील. आणि तुम्ही जे चालवलं आता काय नवीन ते तुम्ही बोलले ना आता Congestion tax. टॅक्स, त्या संदर्भात तर माझं एक व्यक्तिगत मते सायकल ठेवा. आणि ते कोण आहे नार्वेकर काय आहेत ते बीजेपीचे नार्वेकर आहेत, त्यांना पण सांगा तुम्हाला जर आणायचं आहे तर सायकल आणा, त्या गाड्या वगैरे बस झाला आता, आम्ही वैतागलोय. नाही बरोबर, हा तुमचा कन्सेप्ट चांगला आहे, सायकल आणा. पण आता जेवढ्या गाड्या आहेत त्या तर चालणारच आहेत ना, त्या बाहेर निघणारच आहे घराच्या, मग त्याच्यासाठी हे यायला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? ॲक्च्युली कसं झालं आहे माहिती आहे का, माणसाला स्वस्त करणारे माणसंच आहेत. हां म्हणजे जो माणूस आता लठ्ठ झाला आहे, हा, स्वस्थ म्हणजे अच्छा, म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये टाकणार आहे. हा लठ्ठ म्हणजे एकदम तो जरा आळशी झाला आहे. हां 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 आता घर बसल्या सर्व गोष्टी त्याला मिळतात, तो माजला आहे माझ्या मराठी भाषेमध्ये. बरोबर. हां, तर त्याला सायकल दिली तर तो थोडा चालेल, थोडा फिटनेसमध्ये येईल. सायकल कंपल्सरी करायला पाहिजे. कंपल्सरी करायला पाहिजे. आणि मोस्ट ऑफली तुमचा काय प्रश्न होता तो विसरलो मी आता. की तेच ते प्रपोजल यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? तो प्रपोजल नको, कशाला काय करायचं त्या प्रपोजल? 50-100 रुपयांनी काय होणार नाही, टॅक्स पडून 50 ते 100 रुपये पडणार. अहो पूर्ण आयुष्यभर ज्यावेळी आम्ही जन्माला येतो, जेव्हा तुमच्या घरी किंवा माझ्या घरी जन्मलं, तेव्हापासून तुम्हाला टॅक्स भरायला सुरुवात करतात ना. आता तुम्ही जर छोट्या मोठ्या गोष्टीला टॅक्स लावलं, करायचं काय का? नुसतं टॅक्सच भरायचं सामान्य माणसाने. ठीक आहे, श्रीमंत लोक भरतील, हां 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 ज्यांच्याकडे ऐपत आहे ते काय 5-5 गाड्या घेतील, 10-10 गाड्या घेतील आणि ते हिंडतील, ते भरतील. बरोबर. तर तुमच्यासारखं माझ्यासारख्या गरिबांचं काय? म्हणजे अजून एक दुसरा मार्ग शोधायला पाहिजे असं वाटतं. सायकलच आहे दुसरा मार्ग. सायकलशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर काहीतरी करायचं आहे ना तर सायकल द्या. सायकल नसेल तुमच्याकडं काहीतरी, आता तुम्ही तर सशक्त भारत बनवायला चालले. नार्वेकर काय त्यांचं नाव, मकरंद नार्वे. मकरंद नार्वेकर. तर त्यांना बोला सशक्त भारत बनवायचं आहे ना तुम्हाला, पहिलं आपलं घर सुधरवा, नंतर सशक्त भारताकडे जावा. ठीक है, तो अभी तो टैक्स लगेगा तो कार पे तो अच्छा ही है, बट पब्लिक ट्रांसपोर्टेशन करेक्टली हो गया तो वो ये वाला मेट्रो हाँ। अगर पूरा कंस्ट्रक्शन के बाद स्टार्ट करे तो अच्छा होगा कि अच्छा, हाँ। क्योंकि पब्लिक को लोकल में अभी रश नहीं होगा हाँ हाँ और लोकल में क्लोज डोर आता है, उसके बाद करेगा तो अच्छा रहेगा. तो अच्छा, ये पूरा प्रोजेक्ट होने के बाद हाँ, बोल रहे तो हो आप. अच्छा इनिशिएटिव ही है, बट आफ्टर प्रॉपर पब्लिक ट्रांसपोर्टेशन यू कैन स्टार्ट. अच्छा, और मिडिल क्लास लोगों को फायदा होगा इससे? मिडिल क्लास का तो क्या फ़ायदा है यार, मिडिल क्लास का तो कुछ नहीं, क्योंकि अभी जनरली नहीं, क्या हो रहा अगर है, पब्लिक ट्रांसपोर्ट परफेक्ट है हाँ हाँ तो मुंबई के लिए अच्छा होगा, इजीली ट्रैवल हो जाएगा. हाँ, लेकिन इसमें अभी एक पॉइंट ये भी आता है कि अगर इतनी महंगी गाड़ी चला रहे, एक मतलब पॉइंट ऐसा अगर सोचोगे- इफेक्ट तो होगा, बट दूसरे मिडिल क्लास वालों को इफेक्ट होगा ना, जो लोकल से ट्रैवल करते हैं. हाँ. ये बंदा उधर आ जाएगा तो अभी एक एक्स्ट्रा हो जाएगा. हाँ हाँ
या फिर एक ऑप्शन ऐसा भी हो सकता है कि कंपनी में अगर वो कम्युनिकेट करे, कोऑर्डिनेट करे तो शेयर करके आ सकते हैं ना, हाँ शेयर करके टैक्स भी बच जाएगा। अगर आप बाइक से आ रहे हो या फिर लोकल से आ रहे हो तो आप बोल सकते हैं मैं आपके कार में आता हूँ, ये भी एक ऑप्शन हाँ हो वो सकता भी है हो सकता है, टैक्सिंग पुलिंग भी कर सकते, पुलिंग कर सकते। कार पूल कर सकते हैं। तो अगर वो डिले हुआ 1-2 ईयर्स जब तक मेट्रो बनी है तो अच्छा होगा जब। अच्छा, मतलब आपको बोले 1-2 ईयर्स डिले होना चाहिए, हाँ डिले ज़्यादा लंबा नहीं जाएगा। तब बनेगा तो हाँ तब तक मतलब बसेस भी आहे ना, फिर बसेस आहे, ऑटो आहे, टॅक्सी आहे। तुम्हाला किती वर्ष आले मुंबईमध्ये? मुंबईमधलाच आहे मुंबईमधलाच आहे, तर तुम्हाला मुंबईतला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम माहीतच असेल बरोबर? बरोबर. तर हाच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आता कमी करण्यासाठी मकरंद नार्वेकर जे नगरसेवक आहे भाजपचे, त्यांनी एक टॅक्स सिस्टीममध्ये आणायचं ते म्हणतात, ज्याला म्हणतात कंजेशन टॅक्स। त्याचं ब्रीफ असं आहे की बरेचसे लोक एकटे 4 व्हीलरमध्ये जातात आणि ट्रॅफिक जाम होतो आहे ना, म्हणजे एक माणूस एक तर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू शकतो किंवा मग शेअरिंग टॅक्सी असेल, बाईक असेल, पण काय होतं जागा आटल्या जाते आणि कंजेशन वाढतं, असे एकाप्रमाणे 100 जण असतात। बरोबर. तर तो टॅक्स जर आला तर अशा लोकांना हा टॅक्स लागणार आहे 50 ते 100 रुपये। तर त्याने ट्रॅफिक कमी होईल का असं वाटतं तुम्हाला? याचा खरंच फायदा होईल की नको यायला, किंवा आणखी काही वेगळा तुम्हाला वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त हा ऑप्शन असायला पाहिजे? चांगलं आहे, फायदा तर होईल सगळ्यांना, कसा फायदा होईल काय वाटतं तुम्हाला? की लोक पब्लिक व्हेकल्सचा जास्त यूज करतील. हां परत आता त्या जोडीला रॅपिडो वगैरे पण आहेत, हां हां रॅपिडो वगैरे त्यांचा यूज जास्त होईल. बरोबर आहे। सो परत आता अमित शहानी भारत टॅक्सी ॲप हे केलं, ते पण येणार आहे। हां याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? हां, जर आपल्याला जर असे सुविधा भेटत आहेत तर मग चांगल्याच आहेत ना अशा जर सुविधा. माझ्या मते टॅक्स तर आणला पाहिजे, हां बट इंडिव्हिज्युअली असं आहे की टॅक्स तुम्ही आणला, थोडं मोठं आहे। हां मग पर्सनली व्हेकल एकटाच चालवतो आहे, मग 50-100 रुपये तो रोज पे करू शकतो, जो 4 व्हीलर घेऊ शकतो तो पे पण करू शकतो. मला हा ऑप्शन म्हणजे एवढा उपयोग होईल असं वाटत नाही, एवढं प्रभावी वाटत नाही. प्रभावी नाही वाटत आहे, कारण की टॅक्स ते पे करणारच. एवढे 4 व्हीलर घेतात म्हणजे 50 रुपये टॅक्स ठेवणार, आपण 500-1000 रुपये तर ठेवू शकत नाही. करेक्ट. मग त्याच्यासाठी आपण दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे. पण हा जो काढला आहे ते एकदम बरोबर आहे, व्हेकलचं जे काढलं आहे ते एकदम. आणि त्याचा पण टायमिंग असा असणार आहे की सकाळी 8 ते संध्याकाळी सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 ह्या पिरियडमध्येच तो टॅक्स पडणार आहे। एरवी मग तुम्ही चालवू शकता, पण हे आपण करू शकतो, एकदा ट्राय करून बघू शकतो याने इम्पॅक्ट पडतोय की नाही. हां तेच त्यांनी आता फक्त प्रपोज केलं आहे सिस्टीममध्ये. तर म्हणूनच आता आपल्याला लोकांचं मत घ्यायचं की मुंबईकरांना काय वाटतंय, लोकांना काय वाटतंय, कारण शेवटी सामान्य जनतेने आपला देश बनतो बरोबर आहे ना, म्हणूनच तुमचं मत घेतो आम्ही की तुम्हाला कोणतीही गोष्ट ट्राय केल्यावरच कळते. हां. एकदा ट्राय करून आपण बघू म्हणजे एकदा शकतो. इम्प्लिमेंट म्हणजे सुरुवात करायला हरकत नाही, मग सुरुवात पुढचं करायला- बघता येईल आहे ना, बरोबर. ट्रायल अँड एररवर. चालेल, थँक्यू. हां, बस. ॲक्च्युली हा म्हणजे प्रॉपर आहे की जसं की आजकाल सामान्य लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम्स होत आहे. जसं की आजकाल जॉबला जे लोक आहेत त्यांना पेमेंट जास्त आहे, त्यामुळे ते लोक कार वगैरे यूज करतात, बट जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना या गोष्टींचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. हे करायला पाहिजे की यावर काय अजून नाही बोलू शकत, बट एक पॉझिटिव्ह विचार केला या लोकांनी, मुंबईकरांनी रिस्पॉन्स चांगला दिला पाहिजे या गोष्टीला. बरोबर आहे, यांनी रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल. बरोबर. रस्त्यावरचं ट्रॅफिक पण कमी होईल आणि टॅक्स असं बोलले टॅक्स एक तर जास्त वाढवा, हां हां मग ते लोक ट्रेनचा यूज करतील. तर टॅक्स तुम्ही कमी ठेवला तर त्यांनी जर 6 लाखाची 12 लाखाची कार घेतली, बट ऑब्वियस तो तर तेवढे पैसे भरू शकतो. बरोबर. बरं याच्यात मला अजून एक प्रश्न विचारतो, आता मग रस्त्यावरची गर्दी कमी, लोकांमध्ये गर्दी वाढली तर त्याचं काय लोकांमध्ये ते करतील ते ट्रेनचं, तसं काय नाही. ट्रेन आता म्हणजे इंडियन AC लोकं गव्हर्नमेंट घेऊ हां शकतात. AC करू शकतात. किंवा AC ट्रेनचे तिकीट कमी केले तर सर्वसामान्य त्यात पण चढू शकता, हां. किंवा करा तर एक तर सगळ्याच करा AC, नाही तर नका करू. तुम्ही जर 3 AC करताय आणि 10 तुम्ही हे करताय, मग काही फायदाच नाही त्या गोष्टीत. मला असं वाटतं की बेसिकली जे आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हां त्याला जर सुखसुविधायुक्त पूर्ण केलं, हां हां त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय तो सेफ्टी. जर सेफ्टी प्रॉपर सगळं म्हणजे सेफ्टी वगैरे जर लोकांना दिली किंवा सगळ्यांसाठी जर सेफ असलं तर पब्लिक ट्रान्सपोर्टनी मॅक्सिमम लोक एकाच वेळेस जाऊ येऊ शकतात. तुमचा हा मुद्दा खूप चांगला आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट, लोकल किंवा AC यांच्या सोयीसुविधा आपण योग्य करायला पाहिजे. पण मग जो एकटा माणूस AC मध्ये गाडी चालवून चालतोय तो इकडे अट्रॅक्ट होईल का, तो खेचला जाईल का इकडे? मुद्दा तो आहे, मला विचारायचं की तो इकडे कसा येईल. त्यासाठी लोकलच्या पण सुधारणा होण्या गरजेच्या आहे की सगळ्या लोकल एकतर AC करा किंवा मग सर्वांना समान ठेवा, फर्स्ट क्लास सेकंड क्लास न ठेवता हां. एक सर्व धर्म समभाव किंवा सगळे लोक एक सारखेच आहेत असं तिच्यातून झालं पाहिजे. तर सगळ्या लोकल AC झाल्या तर मला वाटतं की मॅक्सिमम लोकांचा कल लोकलकडे पण वाढू शकतो. त्या ठिकाणी खूप प्रमाणात गर्दी होते.
त्या टाईममध्ये. तर त्या ठिकाणी तर हा रूल अप्लाय केलाच पाहिजे. म्हणजे हळूहळू त्या रूलचं पालन नक्कीच होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पण लोक यूज करतील, अनेक ऑप्शन्स ट्राय करतील, म्हणजे अनावश्यक गर्दी आपली कमी होऊन जाईल. बरोबर. हा महत्त्वाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. चालेल. मला असं वाटते की ही जी संकल्पना मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रपोज केलेली आहे एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे. कारण रोज आम्ही ट्रॅव्हलिंग करत असतो. मी नवी मुंबई टू मुंबई रोज जॉबसाठी ट्रॅव्हलिंग करतो. लोकलनी येत असतो. हां, तर तो जो त्रास आहे तो रोज आम्ही फील करतो आहे. रोज आम्हाला त्या ट्रॅफिक कंजेशनचा त्रास होतो आहे. तर ही जी कन्सेप्ट त्यांनी प्रपोज केली त्याचं मी स्वागत करतो. त्याच्याबरोबर अजून काही गोष्टी आहेत त्या ट्रॅफिक कंजेशनसाठी केल्या पाहिजेत. जसं की जे लोक प्रवासासाठी कार यूज करतात किंवा ए सी कार यूज करतात, तर त्यांनी आपली कार त्या रूटला जर बाकीचे प्रवासी येणार असतील तर असे काही प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर तुम्ही ते कार पुलिंगचा ऑप्शन देतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते तुमची कार सबस्क्राईब म्हणजे टाकू शकता, जेणेकरून बाकीचे लोक त्याला सबस्क्राईब करतील आणि तुमच्या कारची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार त्या कॅपॅसिटीनुसार ते लोक ट्रॅव्हल करतील. जसे 4 असेल तर 4. सेकंड ऑप्शन असं आहे की आपण जे पब्लिक ट्रान्सपोर्ट दिलेलं आहे महानगरपालिकेनं, जसे की लोकल असेल किंवा बसेस असतील, बेस्ट बसेस असतील, तर त्याच्यामध्ये त्याची सपोज ए सी ज्या लोकल आहेत त्याच्या फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. प्लस त्याच्यामध्ये सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. जसं की आता वंदे भारतमध्ये आपल्याला नाश्त्याची वगैरे किंवा याची सोय आहे तशी दिली पाहिजे, जेणेकरून ते जे लोक आहेत त्यांना अल्टरनेटिव्ह ऑप्शन मिळेल की आपण ए सी कार सोडून ए सी ट्रेननं लोकल प्रवास करू शकतो. ही एक मला वाटते हा एक ऑप्शन चांगला आहे. आणि लाँग टर्मसाठी जर बघायचं म्हटलं तर असेच मुंबईसारखे भरपूर ठिकाणी डेव्हलपमेंटचे सेंटर किंवा डेव्हलपमेंट झाली पाहिजे, जेणेकरून मुंबईवर जो लोड आलेला आहे, जे इनकमिंग चालू आहे मुंबईमध्ये भरपूर पूर्ण देशातून देशाच्या बाहेरमधून, त्याचा थोडासा भार बाकीच्या शहरांच्यावर जर गेला तर बाकीच्या शहरातले लोक पण इथं कमी प्रमाणात येतील. त्यांना त्यांच्या ठिकाणी जर नोकरीची सोय मिळाली तर ते इथं यायचं टाळतील मुंबई, जेणेकरून प्रशासनाचा पण हे जे मॅनेजमेंट करण्यासाठी वर जो लोड येतो तो लोड पण कमी होईल. तर त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह जी शहरं आहेत महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, जसं की कोल्हापूर असेल, नाशिक असेल, असे काही जे शहरं आहेत ती डेव्हलप केली पाहिजे गव्हर्नमेंटनं. ते लाँग टर्मसाठी उपयोगी पडेल यायला पाहिजे. आणि रोडवाईज डिपेंड व्हायला पाहिजे. तिकडे गाडी जाऊ नाही शकतो, तिकडे पण लोक जातात ना, म्हणजे कसं पण करून ते रिक्षा करायला पाहिजे. अच्छा, तर तो टॅक्स जो आता येणार आहे कंजेशन टॅक्स आहे, तो ॲक्च्युली म्हणजे चांगलाच मुद्दा आहे, म्हणजे तो केलाच पाहिजे. पण ॲक्च्युली त्याच्याबरोबर जो तुम्ही तो करताय ना, तर मागे ना एक उबर शटल नावाचं एक आलेलं, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, जी लोक म्हणजे मोठी पण लोक मी स्वतः येत होतो त्यावरून, घनसोलीवरून मी येत होतो, तर मग त्याच्यामध्ये ती मोठी लोक जी 4 व्हीलर स्वतःसाठी घेऊन येत होती ती पण त्यातमध्ये होती. मग ते ॲक्च्युली गव्हर्नमेंटनं ते बंद केलं उबर शटल. त्यानंतर परत ते गाडी झाली. म्हणजे तुम्ही जर हे टॅक्स लावताय तर मग असं काहीतरी करा ना, की ज्या हाय स्टँडर्ड होतं ते चांगला डिसिजन होता. म्हणजे पैसे घेत होते ते, पण सेवा तशी देत होते आणि एका बसमध्ये जवळजवळ 100 लोक येत होती. मग तुमच्या ॲटोमॅटिकली गाड्या कमी होत होत्या आणि त्यांचं पण टायमिंग व्यवस्थित होतं. परफेक्ट टायमिंगला यायच्या, परफेक्ट टायमिंगला सोडायच्या. म्हणजे असं पण नाही की आता तुम्ही जर मोठा एक बिझनेसमॅन आहे तो नाही जाऊ शकत ट्रेननं, मग नाही जाऊ शकत, त्याला ऑप्शन हा आहे उबर शटलचा. तुम्ही द्या, किंवा उबर शटलच म्हणत नाही मी, त्यासारखे दुसरे प्लॅटफॉर्म असतील त्यांना तुम्ही प्रोत्साहन करा की बाबा तुम्ही असं काहीतरी चालू करा, जेणेकरून की इकडचं ट्रॅफिक माझं कमी होईल, माझा 4 व्हीलरचा वरचा लोड कमी होईल किंवा हे असं. म्हणजे तुमचं म्हणणे संकल्पना ही चांगली आहे, पण त्याच्यात काहीतरी मॉडिफिकेशन करायचं, फाईन जास्त लावा किंवा मग अजून काहीतरी वेगळ्या टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणा, असं तुमचं की जेणेकरून आता टॅक्स म्हणला तर टॅक्स भरू शकतो, काय प्रॉब्लेम नाही त्या माणसाला. 50-100 रुपये काय मोठी आहे, पण मग त्याला असं काहीतरी अल्टरनेटिव्ह द्या तुम्ही. तुम्ही टॅक्स भरताय ना, मग त्याला असं वाटलं पाहिजे हा टॅक्स भरण्यापेक्षा मग हे बरं आहे मला, बरोबर, असं काहीतरी अल्टरनेटिव्ह त्याला द्या, बरोबर, जेणेकरून तो त्या मार्गाने येईल. त्यामुळे तुम्ही असं अल्टरनेटिव्ह द्याल तर माणसं विचार करतील. मुंबईकरांच्या एकंदर बोलण्यावरनं वाटतंय की हा कंजेशन टॅक्स म्हणजे 50-50% चालणार आहे.
काही जणांचं म्हणणं आहे की हा टॅक्स आल्याने खरंच फायदा होणार आहे, ट्रॅफिक कमी होणार आहे आणि काहींचं म्हणणं आहे की याची काहीही गरज नाही आहे. काही जणांचं हेही म्हणणं पडलं आहे की सगळं बंद करून सगळ्यांच्या हाती सायकली द्या. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की ह्याचा फायदा ॲम्ब्युलन्सला नक्की होणार आहे. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं आहे? तुमचं मत काय आहे? हा कंजेशन टॅक्स यायला हवा आहे की नको? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. क्या बात